ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे. आपल्याला माहिती आहे की सांगोला पॉलिटिक्स हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल सांगोल्यात मोठ्या प्रमाणात गाजते. आपल्या यूट्यूब चॅनलच्या एक्झिट पोलकडं अनेक प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मला मागील 1-2 दिवसांपासून अनेक प्रेक्षकांचे फोन आले की आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपला नेमका एक्झिट पोल काय आहे तो जारी करावा. मंडळी, मी मागील 2 दिवसांपासून या एक्झिट पोलच्या अनुषंगानं तयारी करत होतो. सांगोला शहरातले विविध ठिकाणचे विविध प्रभागातले जे मतदार आहेत त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर मी संपर्क साधला. सांगोला शहरातले जे राजकीय जाणकार आहेत त्यांच्याशी मी संवाद साधला. याशिवाय आपल्या सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलवर आपण एक प्रश्न प्रेक्षकांसाठी टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपण विचारलं होतं की सांगोला नगर परिषदेचा नगराध्यक्ष नेमका कोण होईल. तर मंडळी, आपण प्रेक्षकांकडून जाणून घेतलेला त्यांचा कौल, राजकीय जाणकार असतील त्यांच्याकडून जाणून घेतलेली मतं आणि याच्याशिवाय मतदार आणि सांगोला शहरातले जे मूळचे स्थानिक रहिवासी आहेत तर त्यांच्याशी साधलेला संवाद, याच्या आधारे या सगळ्या तथ्यांचं ज्यावेळेस आपण विश्लेषण केलं तर त्याच्यामधून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं समोर येते. ती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगोला नगर परिषदेचा निवडणुकीचा हा निकाल अनेक दिग्गजांसाठी हा धक्कादायक असणार आहे. मंडळी, या सगळ्या तथ्यांचं विश्लेषण केल्यानंतर 60-40 असा फॉर्म्युला आपल्यासमोर आला आहे आणि याच्यामध्ये या सर्व विश्लेषणांती आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ते म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरचे उमेदवार आनंदा माने यांच्या बाजूनं जनमताचा जास्त कौल दिसून येतोय आणि तुलनेत भाजपचे कमळ चिन्हावरचे उमेदवार मारुती आबा बनकर यांच्या बाजूनं तुलनेत कमी जनतेचा कौल दिसून येतो. यामुळं हा एक्झिट पोल जो आहे तो एक्झिट पोल एकच गोष्ट आपल्याला सांगतो, ते म्हणजे सांगोला नगर परिषदेमध्ये कमळ खुलणं मुश्किल दिसतंय. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर याचा जो सायंटिफिक जो रिझन आहे किंवा सायंटिफिक याचं कन्क्ल्युजन आहे ते नेमकं कसं आहे. मंडळी, मला साधारणतः मागील 2 दिवसांपासून अनेक प्रेक्षकांचे फोन येत होते आणि मी स्वतः मला असं विचारलं जात होतं की एक्झिट पोल तुम्ही मांडावा. म्हणजे आपल्याला माहीत आहे की मतदान झाल्यानंतर साधारणतः 2 तासांनी आपल्याला एक्झिट पोल जारी करता येतो, माध्यमांना तो जारी करता येतो आणि निवडणूक आयोगानं त्या पद्धतीचे आपल्याला निर्देश होते. त्यामुळे आपलं मतदान तर ॲक्च्युली 2 तारखेला झालेलंच आहे. 3 तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु 2 जागासाठी निवडणूक लागली होती. मात्र त्या 2 जागा बिनविरोध निघाल्यात जमा असल्यामुळं आपलं जे आज होणारं म्हणजे 20 तारखेला होणारं जे मतदान आहे ते मतदान ॲक्च्युली बिनविरोध जागा झाल्यामुळं ते मतदान झालेलं नाही आहे. त्यामुळे आपला थेट 21 जागांसाठीचा जो निकाल आहे तो उद्या म्हणजे 21 तारखेला लागतोय. मंडळी, हा जो एक्झिट पोल आहे तर तो एक्झिट पोल हा सांगोल्याच्या राजकारणामध्ये एक खळबळ उडून देणारा एक्झिट पोल आहे. मंडळी, एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा भाग असतो. कारण आपल्याला माहीत आहे की निवडणूक राजकारणातली किंवा निवडणूक प्रक्रियेतली एक प्रथा म्हणून माध्यमांकडून एक्झिट पोल जारी केले जातात आणि ते एक्झिट पोल हे सर्वस्वी अंदाजावर अवलंबून असतात. याच्यामध्ये कुठल्याही एका मुद्द्याला धरून आपण किस पाडू शकत नाही. ते सर्वस्वी जनमताचा जे कौल असतो त्या कौलावर आधारित हे एक्झिट पोल असतात. तर आपला एक्झिट पोल असं सांगतोय की सांगोल्यामध्ये भाजपचं कमळ खुलणं मुश्किल दिसतंय, अर्थात ते अवघड दिसते. आता मंडळी, एका वाक्यात हा एक्झिट पोल संपूर्ण आपल्याला चालणार नाही. मंडळी, ही वस्तुस्थिती निकालाच्या संदर्भातली जी वस्तुस्थिती आहे ती नेमकी काय आहे किंवा राजकारणाचं जे एकूण विश्लेषण आहे निवडणुकीच्या संदर्भातलं, विशेषतः सांगोल्यातलं, हे नेमकं काय याच्यावर आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगोला नगर परिषदेची निवडणूक घोषित झाली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात 17 तारखेला भारतीय जनता पक्षानं शेतकरी कामगार पक्षानं घोषित केलेला जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे अर्थात मारुती आबा बनकर, जे की शेकापनं घोषित केले होते, त्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला आणि भाजपच्या कमळ चिन्हावर त्यांनी उमेदवारी अर्ज 17 तारखेला बरोबर 2-2:15च्या आसपास त्यांनी दाखल केला आणि 3-3:30 वाजता तर ही मुदत अर्ज भरण्याची संपत होती. मंडळी, तिथून पुढं म्हणजे 17 ते साधारणतः 2 तारखेपर्यंत 2 डिसेंबरपर्यंत
ही सगळी प्रक्रिया चालली, निवडणूक प्रक्रिया, आणि 2 तारखेला तर मतदान झालेलं आपल्याला माहीत आहे. तर मंडळी, हा साधारणतः एक 12 ते 13 दिवसांचा जो कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षानं जे आखलेले डावपेच होते, अर्थात हे डावपेच नेमके का आखले होते, शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारानं भाजपमध्ये का प्रवेश केला, शेतकरी कामगार पक्षानं भाजपला का पाठिंबा दिला, दीपक आबा भाजपसोबत का आले, याचं विश्लेषण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. मंडळी, याच्यामध्ये एकाच वाक्यात एक गोष्ट सांगावं लागेल की या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी शेतकरी कामगार पक्ष आणि त्या पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे. दीपक आबा तर तो त्यांचा वैयक्तिक विषय होता, त्यांनी त्या गोष्टी स्पष्ट केलेत. मात्र शेतकरी कामगार पक्षानं केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्याला धरून भारतीय जनता पक्षासोबत एक तडजोडीचं राजकारण, निवडणुकीचं राजकारण म्हणून युती केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मंडळी, हा जो भाग आहे, तर हा भाग यापूर्वी आपण मांडलेला आहे. तर आता हा जो एक्झिट पोल आपल्या समोर येतोय, तर त्या एक्झिट पोल निर्माण होण्यामागची, किंवा हा एक्झिट पोल उद्या भविष्यात खरा ठरेल खोटा ठरेल म्हणजे उद्याच तो आपल्याला असं हमखास नाही सांगता येत, परंतु एक जनमताचा कौल या अर्थानं आपल्याला याकडे पावलं. म्हणजे हा जनमताचा कौल असा काय येतोय, तर याच्या मागची महत्त्वाची कारणं अशी की भारतीय जनता पक्षानं जो शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा घोषित असलेला उमेदवार स्वतःच्या पक्षात घेतला आणि त्याला भाजपच्या वतीनं उमेदवार म्हणून घोषित केलं. मंडळी, मुळात ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट सांगोल्यातल्या मतदारांमध्ये रुजवण्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि दीपक आबा साळुंखे पाटील असतील, तर यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यश मिळवलं होतं, म्हणजे ते यशस्वी झाले होते. याचं कारण असं होतं की शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग सांगोल्यामध्ये आहे आणि त्यांनी त्या मतदारांपर्यंत आपली ही जी भूमिका आहे, तर ती भूमिका पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. ही एका अर्थानं गोष्ट त्यांच्या दृष्टीनं जमेची होती. प्लस त्याच्यामध्ये मारुती आबा बनकर हे पूर्वी 2 वेळा नगराध्यक्ष राहिलेले, त्यामुळं त्यांच्या ओळखी, त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्यांचं एकूण सांगोल्यातलं जे वावरण आहे, तर ते विश्वासाचं आहे आणि त्यांच्या बाजूनं जनमताचा कौल द्याल असं त्या काळात म्हणजे त्यावेळेस वातावरण होतं. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या वतीनं शहाजी बापू यांनी आनंदभाऊ माने यांना धनुष्यबाण चिन्हावर आपला उमेदवार, नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला होता आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि शहाजी बापूंनी थेटपणानं सांगोला शहर विकास आघाडीने विशेषतः भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला धमकावून त्यांनी आपल्या पक्षात उमेदवार आयात केला आणि त्याला उमेदवार दिला, असा साधारणतः त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. तर ही जी दादागिरी आहे किंवा हा जो दहशतवाद आहे बाहेरून लादलेला, तर ते सांगोलेकर स्वीकारणार नाही, अशा पद्धतीची एक तिरकी चाल जी आहे ती बापूंनी खेळली होती. आणि कुठंतरी यात ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी सांगोल्यातल्या मतदारांना कदाचित रुचल्या नसतील, आवडल्या नसतील, असा आपण सद्यस्थितीत अंदाज बांधू शकतो. कारण मंडळी, आपण हा फक्त अंदाज बांधतोय, निकाल येणं आणखी बाकी आहे. साधारणतः 13 ते 14 तास आणखी बाकी आहेत निकालासाठी, अर्थात उद्या सकाळी 10 वाजता तो निकाल आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, हा सगळा जो राजकीय डावपेचांचा भाग आहे, याच्याही पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट प्राधान्याने लक्षात घ्यावं लागेल, ती म्हणजे हे दोन्ही माथभर नेते पक्ष यांचे उमेदवार होते आणि तिसऱ्या बाजूला PC झपके सर, अर्थात जे की सांगोल्यातले एक बुद्धिजीवी राजकारणी, हुशार राजकारणी आणि राजकीय डावपेचामध्ये तरबेज असलेले राजकारणी म्हणून ओळखले जातात, ते PC झपके सर, त्यांचे सुपुत्र विश्वेश झपके हे त्यांच्या पॅनलकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि त्यांनीही अत्यंत कडवी झुंज या दोन्ही उमेदवारांना दिलेले. मात्र मंडळी, आपल्या एक्झिट पोलच्या आधारे ज्यावेळेस आपण ही मांडणी करतो, याच्यामध्ये मूलतः हे दोन्ही बलाढ्य जे उमेदवार होते, त्याच्यामध्ये मारुती आबा बनकर भाजपचे कमळ चिन्हावरचे उमेदवार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरचे आनंदभाऊ माने, या दोन्ही उमेदवारांमध्येच खरी लढत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि चर्चा ही जी आहे, राजकारणातली चर्चा ही दोघांच्या अनुषंगानंच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मंडळी, हा जो सगळा भाग आहे, आपल्याला वेगळ्या अर्थाने याच्याकडे आणखी पाहता येऊ शकतं.
एका बाजूला जसं मगाशी मी म्हटलं की 60-40 हा फॉर्म्युला आपल्या एक्झिट पोलमध्ये येतोय, अर्थात 60% जो जनमताचा कौल आहे तर तो कौल आनंद माने यांच्या बाजूने फिरताना दिसतोय आणि 40% हा जनमताचा जो कौल आहे तर तो मारुती आबा बनकर जे की भाजपचे कमळ चिन्हावरचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने फिरताना दिसतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मागील काही दिवसांपासून मतदान झाल्यानंतर म्हणजे सांगोल्यातलं ज्यावेळेस मतदान झालं हे मतदान झाल्यापासूनच या गोष्टीची वारंवार चर्चा होत होती, परंतु उघडपणे याच्यावर माध्यमांमध्ये कुठं चर्चा झाल्याचं दिसलं नाही किंबहुना ते चर्चा करणं ही त्या अर्थानं योग्य नव्हतं. परंतु आज 20 तारखेला इतर ठिकाणच्या महाराष्ट्र नगरपालिकेच्या ज्या निवडणुकीचं मतदान झालं त्यानंतर हे एक्झिट पोल जे आहे ते जारी आपण करू शकतो, म्हणजे आपल्याला मुभा आहे. मंडळी, या एक्झिट पोलच्या अनुषंगानं निकाल उद्या लागेल, मात्र निकालाच्या नंतरचं नेमकं भविष्य काय, आता ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. निकालानंतर नेमकं काय होईल मंडळी, आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार निवडून यावा यासाठी मोठी ताकद सांगोल्यात वापरली होती. याच्यामध्ये स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः लक्ष घातलं होतं आणि त्यांनी अत्यंत तगडी अशी जी निवडणूक रणनीती प्रचार यंत्रणा जी आहे ती वापरली होती. दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर या ठिकाणी विद्यमान इथला बालेकिल्ला असलेला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील असतील, भाजपची इथली स्थानिक मंडळी चेतनसिंह केदार असतील, बाळासाहेब एरंडे असतील, याच्याशिवाय बाकीची जी इतर मंडळी आहेत तर या इतर मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावल्याचं आपल्याला दिसून येत होतं. मंडळी, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या गोष्टी ह्या भाजपच्या दृष्टीनं जमेच्या होत्या, म्हणजे प्लस पॉईंट असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी एकूण जे निवडणुकीचं एकूण प्रचारातला जो माहोल होता तो भावनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि बापूंनी त्यांच्या सभांमध्ये भाजपला आणि त्याचबरोबरीनं दीपक आबा साळुंखे पाटील यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केल्याचं दिसून आलं आणि दीपक आबांनीही शहाजी बापूंच्या ज्या वेगवेगळ्या टीका होत्या त्या टीकांना त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याच यूट्यूब चॅनलवर शहाजी बापूंचे असतील किंवा दीपक आबा साळुंखे पाटील असतील आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील या सगळ्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवर आपण प्रसारित केले. दीर्घ मुलाखती आहेत आणि त्यांना प्रतिसाद आजही त्याचे व्ह्यू मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. मंडळी, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आपल्याला भविष्यातले या निकालानंतरचे जे सात पडसाद आहेत तर त्याकडे आपल्याला पाहावं लागेल. मंडळी, ही जी निवडणूक होती ही निवडणूक भाजपच्या दृष्टीनं आणि शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेची होती, कारण भाजपच्या वतीनं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः प्रचारासाठी सांगोल्यात आले होते. याशिवाय शिवसेनेकडून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचारासाठी आले होते. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधला हा जो ज्याला काय म्हणू एका अर्थानं सांगोल्यातलं जे युद्ध आहे विशेषतः स्थानिक राजकारणातलं हे युद्ध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि हे दोन्हीही दिग्गज नेते राज्यातले महत्त्वाच्या पदावरचे हे नेते सांगोल्यातल्या ह्या निवडणूक रणांगणात उतरले होते आणि त्यांनी या सगळ्या परिस्थितीवर इथल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी स्वतः लक्ष दिलं होतं, ते लक्ष ठेवून होते. मंडळी, आपण शेवटाकडे येऊया. म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्ष हा सांगोल्यामध्ये मोठ्या ताकदीनं राजकारणात उतरल्याचा दिसतोय. सांगोला नगर परिषद ही त्यांच्या दृष्टीने एक झलक होती, कारण भारतीय जनता पक्षानं इतक्या मोठ्या ताकदीनं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी निवडणूक लढवल्याचं माझ्या तर ऐकिवात नाही किंवा राजकीय जाणकार ही त्या दृष्टीनं सांगताना दिसतात. मंडळी, या सगळ्या अर्थानं समजा आपला एक्झिट पोल आहे तो कदाचित खरा ठरेल खोटा ठरेल आपण ठामपणे कुठली गोष्ट सांगू शकत नाही, मात्र जनमताचा जो कौल आहे तो जनमताचा कौल आपण मांडू शकतो. तर हा आपला जो कौल आहे एक्झिट पोल आहे तो जर कदाचित खरा ठरला आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या तसं जर कदाचित ठरलं तर भविष्यात नेमकं काय होणार तर याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्यावरही काही गोष्टी आपल्याला भाष्य करावं लागतील. मंडळी, भारतीय जनता पक्ष जगाशी मगाशी मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं की मोठ्या ताकदीनं सांगोल्यातल्या राजकारणामध्ये उतरला आहे, तर भाजपच्या दृष्टीनं या निवडणुकीतला जय पराजय हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर भाजपला विजय मिळाला अर्थात मारुती आबा बनकर असे एक्झिट पोल बाजूला सारून कदाचित जर विजय झाले तर भाजपच्या दृष्टीनं ही मोठी संधी सांगोल्यामध्ये असणार आहे.
कारण मी परत एकदा सांगतो मंडळी की भाजपनं यापूर्वी इतक्या मोठ्या ताकदीनं कधीही शहरातली विशेषतः निवडणूक लढवली नव्हती. तालुक्यातही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका कधीही लढवल्या नव्हता. विधानसभेची निवडणूक भाजपकडून यापूर्वी लढवण्यात आलेली आहे. तर मंडळी, जर समजा एक्झिट पोल चुकीचा ठरवत मारुती आबा बनकर जे भाजपचे उमेदवार आहेत ते जर कदाचित विजयी झाले, नगराध्यक्ष झाले, तर भाजपसाठी सांगोल्यातलं हे जे राजकीय वातावरण आहे हे अत्यंत पोषक असणार आहे आणि या यशानंतर भाजप कदाचित सांगोल्यातल्या राजकारणामध्ये मोठी मुसंडी घेऊ शकतो. हा एक याच्यातला भाग आहे. दुसरा याच्यातला भाग म्हणजे जी शहर विकास आघाडी अर्थात सांगोला शहर विकास आघाडी, भाजप, शेकाप आणि दीपक आबांचं गट या वतीने जी स्थापन करण्यात आली होती ही आघाडी अभेद्य राहू शकते आणि या आघाडीच्या वतीनं आगामी काळात जे येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर या निवडणुकांमध्ये सुद्धा ही सांगोला विकास आघाडी जी आहे भाजप, शेकाप आणि दीपक आबांचं गट तर ही अभेद्य राहू शकते. हा एक याच्यातला भाग आहे. हा भाजपच्या दृष्टीनं भाग झाला. जर समजा कदाचित शिवसेनेचा उमेदवार म्हणजे धनुष्यबाण चिन्हावरचे आनंदभाऊ माने हे जर कदाचित निवडून आले तर ही शहाजी बापूंसाठी मोठी गोष्ट असणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं की शहाजी बापूंनी अत्यंत एकाकीपणे कडवी झुंज या सगळ्या राजकीय लोकांना दिली होती. पालकमंत्र्यांसह भाजपच्या विविध अगदी ताकदीचे नेते, स्थानिक तर नेते होतेच त्यामध्ये, पण राज्य पातळीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचं धाडस जे आहे तर ते शहाजी बापूंनी दाखवलं होतं. आणि जर समजा कदाचित शहाजी बापूच्या उमेदवाराचा या निवडणुकीमध्ये जर समजा विजय झाला तर शहाजी बापूंच्या दृष्टीनं ही अत्यंत जमेची बाजू असणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे मंडळी की शहाजी बापूने असं विधान केलं होतं की महायुतीच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजप हा पक्ष आम्ही शेकापलाही सोबत घेऊ, आम्ही तिघंजण मिळून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू असं त्यांनी भाष्य केलं होतं. पण याच्यामध्ये असाही एक ट्विस्ट तयार होऊ शकतो. जर समजा शिवसेनेचा उमेदवार अर्थात आनंदा माने जर विजयी झाले तर कदाचित आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शहाजी बापू हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयानंतर शहाजी बापूंचा आत्मविश्वास जो आहे तो दुणावला जाऊ शकतो, वाढला जाऊ शकतो. हा याच्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मंडळी, हे जे सगळं सांगोल्याचं राजकारण आहे तर हे राजकारण आपल्याला जर तरच्या अर्थानं समजून घ्यावं लागेल आणि त्याच अनुषंगानं आपण आजची मांडणी केलेली आहे. मंडळी, निकालाला फार वेळ राहिलेला नाही आहे. काल सकाळपासून म्हणजे साधारणतः 2 दिवसांपासून निवडणूक निकालाच्या अनुषंगानं नेते मंडळींकडून खलबतं मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्तेसुद्धा आपापल्या पद्धतीनं अंदाज लावताना दिसत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणून घ्यावं लागेल की हा जो अंदाज आहे तर हा अंदाज हा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनासुद्धा कदाचित आला असेल, परंतु पुढं या गोष्टी स्पष्टपणानं कोणालाही बोलता येत नव्हत्या. कारण शहाजी बापू जरी यापूर्वी म्हटले असले की शिवसेनेचाच विजय असेल तर त्याच पद्धतीनं सांगोला शहर विकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा हा आमचाच विजय असेल या पद्धतीचं भाकीत केलं होतं. मंडळी, मात्र ह्या दोन्हीही टोकांना म्हणजे एका अर्थानं शहर विकास आघाडीचं टोक आणि दुसरं टोक हे शिवसेना, या दोन्ही टोकांना आपले प्लस पॉईंट, आपले मायनस पॉईंट हे समजून आलेले आहेत. आपल्या उमेदवाराला किती मतं पडू शकतात, किती मतांनी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो याचे जे आडाखे आहेत तर हे प्रभाग न्याय मांडण्यात आलेले आहे मंडळी. कारण सांगोल्यामध्ये जेवढे काही प्रभाग होते त्या प्रभागामध्ये जे झालेलं मतदान आहे तर ते मतदान आपल्या पारड्यात किती पडलं आणि विरोधकाच्या पारड्यात किती पडलं या संदर्भातला अंदाज हा त्या नेते मंडळींनी यापूर्वी घेतलेला आहे. तर त्यामुळं तो अंदाज त्यांना तर आलाच होता. मात्र मंडळी, जनतेच्या मनातलं कोणीही सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण ही तर खरी लोकशाहीची मजा आहे. आणि मंडळी, आपल्याला माहीत आहे की जनता ही फार सुज्ञ असते. जनता ही वरकरणी वेगवेगळ्या विधानांवर विश्वास ठेवत असली, वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठीमागे फिरत असले, अर्थात मतदार जे प्रचारामध्ये सहभागी, मात्र प्रत्यक्षातलं जे मतदान आहे तर त्या मतदानाच्या वेळेस नेमकं करायचं काय ह्या निर्णय घेण्या इतपत जनता अर्थात मतदार हे सुज्ञ असतात आणि सांगोल्यातली जनता त्या अर्थानं सुज्ञ आहे. म्हणजे हा जो एक्झिट पोल आहे तर तो एक्झिट पोल
आपण जनमताच्या कौलाच्या आधारे आपण दिलेला आहे. याच्यामध्ये आपण कुठलाही दावा करत नाही आहे की हाच उमेदवार निवडून येईल किंवा तो पराभूत होईल, परंतु जनमताचा जो कौल आहे तर तो शास्त्रीय पद्धतीच्या आधारे आपण हा जनमताचा कौल मांडतोय मंडळी. आणि परत एकदा मी नमूद करतो की आम्ही जो एकूण शोध घेतला, या जनमताचा जो शोध घेतला तर त्याच्यामध्ये 60 आणि 40% हा जनमताचा कौल येतो आणि याच्यामध्ये 60% हे आनंदा माने यांच्या बाजूने फिरताना दिसत आहेत, तर 40% हे मारुती आबा बनकर यांच्या बाजूने फिरताना दिसत आहेत. मात्र मंडळी, मतदारांनी नेमकं काय केलं आहे हे त्या मतपेटीलाच कदाचित माहीत असेल आणि या मतपेट्या उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, आपण इथंच थांबूया. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा एकदा धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.